नम्रताने पण हात उचलला याच्या अंगावर. नम्रता बिचारी सायकोलॉजिकली केवढी सफर करते. तिची ऑलरेडी 2 लग्न तुटली सिरियलच्या सुरुवातीलाच. त्याच्यानंतर शुभूने एवढा ट्रॉमा दिला तिला. भाई अब करो शादी, बस करो, मुझे शादी करनी है. माझी सासू मला तालावर नाचवेल, मी कुणाला नाचवायच्या ऐवजी. तू सांग ना तुझ्या आईला काहीतरी. मी काय तुझ्या बायकोशी असं सगळं करते ती. माझ्या आईचं मन जिंकायचं असेल ना, तुला ईश्वरीच्या अगेन्स्ट जावं लागणार आहे, मग तू माझ्या आईचं मन जिंकणार. आय थिंक आम्ही रोमॅन्टिक सीन्स मध्ये जास्ती फन करतो. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम तू हिरे माझा मित्र या मालिकेच्या सेटवर आकाश आणि नम्रताला भेटायला आली. कसे आहात? मस्त. मॅरेज, जस्ट मॅरेज. पण मला आता असं विचारायचं आहे की लग्न झाल्यावर आता खूप वेगळं वाटत असेल, पण या घरात येण्याआधीच आईकडनं मार खाल्लास. मला सांग, त्या सीन मागचा किस्सा मला खरं तर जाणून घ्यायचंय. खरं तर या आधीच म्हणजे जेव्हा ही इतकी फोर्स करते मला, तेव्हाच मला तो आयडिया आलाच होता की घरी तमाशा तर होणारच आहे. आणि हे तरी एकच कानाखाली पडली आहे मला वाटलं एक 2-4 तर एक्सपेक्टेड होते, पण एकामध्ये झालंय. ठीक आहे, पण सिक्वेन्स करताना मजा आली आणि लोकांसाठी पण अनएक्सपेक्टेड गोष्टी घडल्यात यात. सो एवढंच काय, नम्रताने पण हात उचलला याच्या अंगावर. त्याला सगळे मारतातच आहेत. मी बिचार आहे, आकाश बिचार आहे. पण नम्रता इतकी का घाई केली? म्हणजे आम्ही प्रोमोमध्ये पाहिलं, ईश्वरी म्हणते तुला की इतकी का घाई केलीस? कारण नम्रता बिचारी सायकोलॉजिकली केवढी सफर करते. तिची ऑलरेडी 2 लग्न तुटली सिरियलच्या सुरुवातीलाच. त्याच्यानंतर शुभूने एवढा ट्रॉमा दिला तिला. भाई अब करो शादी, बस करो, मुझे शादी करनी है, मुझे बचपन से शादी का शौक था. अशी आहे नम्रता. पण हे सगळं तर आता घरात घडतंच आहे. आणि मला सांगा, आता अर्णव ईश्वरी मध्ये तुम्हाला खूप फूट पडतंय असं नाही वाटत आहे तुम्हाला? हिच्या आणि ईश्वरीमध्ये होत आहे ते. पण आय थिंक तुम्हाला कळेल आता पुढे सिरियलमध्ये जे होणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला कळेल की नक्की फूट पाडतोय का, ते जवळ येत आहेत का, आम्ही दूर होतोय, हे कळेल तुम्हाला. येस, पण लवगुरूकडनं काय सल्ले मिळालेत? आता काल आय थिंक आजच्याच एपिसोडमध्ये तो म्हणाला की नम्रता जितकी तुझी रिस्पेक्ट करते, घरच्यांची पण तितकीच रिस्पेक्ट करायला पाहिजे. आणि जास्त काही त्यांनी सांगितलं नाही आहे, बट एवढंच. बट त्याचं मेन म्हणणं काय, आधी तर तो मला बोलतो की भाई तू मला द्यायचा सल्ले, तू लवगुरू आहेस, तू मला कसं काय विचारतोयस. तर मी त्याला काय बोललो की लग्नाच्या आधीपर्यंतचा लवगुरू मी आहे, लग्नानंतरचं तू आहेस. सो जे काय आहे ते इट वॉज ग्रेट. पण नम्रता या घरात आल्यावर आता कोणाकोणाला तालावर नाचवणार आहे असं ठरवलंय? आकाश इज ऑन टॉप लिस्ट. नंतर आय थिंक थोडा त्रास नाही म्हणता येणार, थोडं इशूला असं थोडं इमोशनली होईल थोडंसं. बाकी मला वाटत नाही. बाकी मला असं वाटतं माझी सासू मला तालावर नाचवेल, मी कुणाला नाचवायच्या ऐवजी. पण सासू तर नाखुश आहे. म्हणजे आम्ही बघतोय की सासू तुला त्रास देण्यासाठी पूर्ण तडजोड करते. मला सांग, तिचं मन जिंकणार आहेस की सोडून देणार आहेस? मी तर आकाशला विचारते, तू सांग ना तुझ्या आईला काहीतरी. मी तुझ्या काय बायकोशी असं सगळं करते ती. हे बघ, माझ्या आईचं मन जिंकायचं असेल ना, तुला ईश्वरीच्या अगेन्स्ट जावं लागणार आहे, मग तू माझ्या आईचं मन जिंकणार. आता बघूया आपल्याला काय पुढे स्टोरी नेतीये, कशी नेतीये, जे आम्हालाही माहित नाही. जे आम्हालाही पण माहित नाही. खरं सांगू की ईश्वरी आणि तू सिमिलर फार दिसतात. मला सांग की सेटवर आल्यावर किंवा अशी कोणती कॉम्प्लिमेंट दोघींच्या दिसण्याहून मिळाली तुम्हाला? आम्हाला सिरियल जेव्हा आमचा पहिला प्रोमो आउट झाला ना, तेव्हापासून सगळे हेच म्हणतायत. सेटवर तर एक सीन होता ज्याच्यामध्ये मी ईश्वरीसारखी ड्रेसअप होते. सगळे इशू मॅम, नमू मॅम, इशू मॅम, नमू मॅम सारखे ते कन्फ्यूज होतात. इनफॅक्ट आम्ही एक ॲड केली दोघींनी एकत्र, तिकडे पण सगळे कन्फ्यूज झाले. त्यामुळे आय थिंक इट्स अ कॉम्प्लिमेंट. आणि बहिणी बहिणी तर सिमिलर दिसणारच. वा, पण आता हा बॉन्ड किती छान आहे. म्हणजे ऑनस्क्रीन तर आम्ही बघतो की नोकझोक आहे, कुठेतरी मनवा मनवी असते, ते सगळंच घडतंय. पण हा बॉन्ड मनवी या साईडनी असते, इथून जास्त इथून असते. हिला फक्त बस मनवत राहा हेच चालू असतं. खोटारडा आहे हा? हा, खोटारडा आहे. असं काही नाहीये. ऑफस्क्रीन बॉन्ड कसा आहे तुमचा? ऑफस्क्रीन दिसत असेल. बॉन्ड फक्त भांडणाचा आहे. आम्ही अजिबातच चांगला नाही बोलत एकमेकांशी. हा खूप टँट्रम्स दाखवतो. खुदा का खौफ खाय. आणि एक तर माझी हाईट छोटी आहे, तर सीन मध्ये त्याला सांगितलंय की बाई काढ, तर छोटी बाई काढायची ना कोणती तरी, तर ह्याला पाहिजे आपाचे. त्याच्यावर मी कशी चढू? हिचं माझी बाईक अशी आहे, ठीक आहे. आता तिला चढायला म्हणून ती 2 स्टूल ठेवणार, त्या स्टूलवर चढणार आणि मग बाईकवर बसणार.
अशी बाईक आहे त्याची, इथे कोण बसणार आहे? मग तू कशी बसलीस? मी नाहीच बसले. तिला मी सांगितलं तू त्या बाईकवर बसून तुला दिसेल की आमच्या इथून जग कसं दिसतं ते बघ, मड कसं दिसतं ते बघ. आणि मुद्दामून तो तीच बाईक आणतो, मला त्याच्यातच सीन करायला लावला. सो सी हाऊ ही इज नाउ. तेच पण दोघांसाठी एक फनीएस्ट सीन असा कोणता होता आता? फनी सीन आय थिंक आम्ही रोमॅन्टिक सीन्स मध्ये जास्ती फन करतो. हिला सगळं असं थोडं डिक्टेट करावं लागतं, सांगावं लागतं, मधुरा असं, मधुरा तसं. पण आय थिंक फनी सीन मध्ये सगळ्यात जास्त तर आम्हाला मला तरी फनी असं वाटलं जो टॅटू मी ते काढला होता. हिच्या नावाचा टॅटू काढला होता. खूप फनी होता तो सीन. बरं त्या दिवशी हे सांगायला पाहिजे की नाही मला माहित नाही, बट शूटिंग जेव्हा केलं आम्ही त्या सीनचं तेव्हा एक टॅटू नव्हता इकडे. सो तो कट आम्ही नंतर घातलाय म्हणजे एडिटरने. आणि ते असं होतं की मी असं ब्लँक छातीवर चेस्टवर अशी हात फिरवते असं होतं. So खूप फनी होतं आणि आमचे डिरेक्टर पण खूप फन करत होते त्या दिवशी. अगदीच. पण आता ही जोडी पण प्रेक्षकांना तितकीच आवडते आणि तुमच्या दोघांसाठी प्रेक्षक फार मनापासून प्रेम करतात, जे कमेंट्समधनं दिसून येते. मला सांगा, या प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल? आत्ता या घरात ही जोडी काय धुमाकूळ घालणार आहे? ही जोडी आत्ता काय धुमाकूळ घालणार आहे ते खरं तर आम्हालाही माहीत नाही आहे. जसं जसं तो स्क्रीन प्ले येतो तसं तसं आम्ही करतो. पण थँक्यू सो मच, तुम्ही आमच्यावर इतकं प्रेम करतायत. अर्णव, ईश्वरी आणि बाकीचे घरचे आहेतच, त्यांच्यावरही प्रेम करतायत. आमच्यावरही असंच प्रेम असू द्या, अजून वाढू द्या. 500 भाग आज झालेत, काल झालेत आणि अजून 500 एक्सपेक्टेड आहेत होपफुली. अँड होणार सब अच्छा आणि होगा. थँक्यू सो सबका मच. सब असंच अच्छा होगा. येस, थँक्यू असंच ऑल प्रेम द फॅन्स. करता. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.